महानगरपालिकांमध्ये अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्ष सोहळ्यावर लढला. एकनाथ शिंदेची शिवसेना त्यांच्या विरोधात होती. त्यामुळे कुठल्याही महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाला जे यश मिळालेले आहे ते त्यांचं निर्विवाद यश आहे आणि त्यांच्या समोर आता विरोधी पक्षही जवळपास नामोहरम होताना दिसत आहेत. फार समाधानकारक कामगिरी न केलेली ही एकनाथ शिंदेची शिवसेना मुंबईसारख्या शहरामध्ये जी स्वतःला मूळ शिवसेना म्हणून घेते तिथं सुद्धा अत्यंत लाजिरवाण्या ठिकाणी येऊन बसलेली आहे. महाराष्ट्रातील अत्यंत एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतके जागांची उदाहरणं देऊन एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला आम्ही महाराष्ट्रामध्ये आमची ही ताकद आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेचा भारतीय जनता पक्षाला काडीचाही उपयोग नाही हे आता जवळपास सिद्ध झालेलं आहे. एकनाथ शिंदेचा पक्ष फक्त ठाण्यापुरताच मर्यादित आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा धुवा उडालेला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फारसे यश मिळवता आलेलं नाही की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा जो विरोधी पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार काँग्रेस पक्ष मूळचा आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना हे तिघं मिळून आता काय रणनीती घेऊन आपले पुढच्या निवडणुका लढवतात आणि त्यांना खरंच त्यात यश मिळणार आहे का? नमस्कार, मी संजय वरकड. आपण पाहतात न्यूज यात्रा. आपण आज चर्चा करणार आहोत की महानगरपालिकेच्या निवडणुकानंतर राज्यभरामध्ये आता विरोधी पक्ष म्हणून कशा पद्धतीनं व्यूहरचना करावी लागेल. विरोधी पक्ष खरंच शिल्लक राहतो आहे का महाराष्ट्रामध्ये? आणि आगामी काळातल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका असतील किंवा पुढच्या काळात होणाऱ्या निवडणुका असतील या सर्व काळांमध्ये विरोधी पक्ष कसा कमबॅक करण्याची स्ट्रॅटेजी आखतो, कशी रणनीती आखतो आणि त्याला भारतीय जनता पक्षाला खरंच उत्तर देता येईल का? याचं मुख्य कारण असं आहे की आपल्याला या विषयावर चर्चा करण्याची काही महत्त्वाची कारणं अशी आहेत की मुंबईमधला अपवाद सोडला, ठाण्यातला जर अपवाद सोडला तर राज्यभरामध्ये भारतीय जनता पक्षाने अत्यंत दमदार असा विजय सगळीकडे मिळवलेला आहे. महानगरपालिकांमध्ये अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्ष सोहळ्यावर लढला. एकनाथ शिंदेची शिवसेना त्यांच्या विरोधात होती. त्यामुळे कुठल्याही महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाला जे यश मिळालेले आहे ते त्यांचं निर्विवाद यश आहे आणि त्यांच्या समोर आता विरोधी पक्षही जवळपास नामोहरम होताना दिसत आहेत. आपण विरोधी पक्षांचा विचार करताना स्वतः आपण आता दोन गोष्टींचा आधी विचार करूयात. एक आधी एकनाथ शिंदेचा पक्ष आणि दुसरा अजित पवारांचा पक्ष येतात. अर्थात एकनाथ शिंदेचा पक्ष हा लॉंग टर्मला म्हणजे दीर्घकाळ त्यांचा मित्रपक्ष राहील अशी एक शक्यता तुर्तास गृहीत धरायला काही हरकत नाही. तरी सुद्धा एकनाथ शिंदेचा पक्ष राज्यभरामध्ये ज्या पद्धतीने मागे पडलेला आहे आणि अनेक ठिकाणी त्यांची आता भारतीय जनता पक्षाला गरज आहे की नाही अशी सुद्धा परिस्थिती निर्माण झालेली आहे. विशेषतः मुंबईमध्ये ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेचा पक्ष मागे पडला त्याची आपण कालही चर्चा केलेली होती. त्यामुळे एकनाथ शिंदेचा भारतीय जनता पक्षाला काडीचाही उपयोग नाही हे आता जवळपास सिद्ध झालेलं आहे. एकनाथ शिंदेचा पक्ष फक्त ठाण्यापुरताच मर्यादित आहे. जळगाव वगैरे सारख्या महाराष्ट्रातील अत्यंत एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतके जागांची उदाहरणं देऊन एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला आम्ही महाराष्ट्रामध्ये आमची ही ताकद आहे असं जर सांगायचं असेल तर तो भाग वेगळा आहे. म्हणजे एका बोटाच्या कांडीवर जर मोजायची असेल एकनाथ शिंदेच्या पक्षाची ताकद तर ती जरूर त्यांनी मोजावी आणि सांगावी की आमची ही ताकद आहे. पण जेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला जातो तेव्हा त्या पंजाची पूर्ण मूठ करावी लागते. त्यामध्ये एक बोट काहीच कामाचं नसतं हे सुद्धा एकनाथ शिंदेंनी लक्षात घेतलं पाहिजे. हा झाला एकनाथ शिंदेच्या महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावरील अस्तित्वाचा म्हणजे काय म्हणतात त्याला पुरावा. कारण याच्याशिवाय एकनाथ शिंदेची महाराष्ट्रामध्ये काही ताकद उरलेली आहे असं आता त्यांना सुद्धा सिद्ध करावं लागणार आहे ते जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये. कारण कुठंही फार समाधानकारक कामगिरी न केलेली ही एकनाथ शिंदेची शिवसेना मुंबईसारख्या शहरामध्ये जी स्वतःला मूळ शिवसेना म्हणून घेते तिथं सुद्धा अत्यंत लाजिरवाण्या ठिकाणी येऊन बसलेली आहे. आणि भारतीय जनता पक्षासोबत ज्या पद्धतीने त्यांचा आता सत्तेमध्ये वाटा आहे त्याच पद्धतीने तिथं मुंबई महापालिकेमध्ये सुद्धा त्यांना तडजोडी करावी लागणार हे जवळपास सिद्ध झालेलं आहे. या उलट मुंबईपुरतं का होत नाही पण उद्धव ठाकरेंची शिवसेना मराठी माणसाच्या मुद्द्यावर मराठी बेल्टमध्ये ती टिकून राहिली असं उद्धव ठाकरेंनीच सांगितलं. त्यांच्या जागा काही कमी झालेल्या असतील नक्कीच पण तो मुंबईपुरता शिवसेना ती आहे. त्यामुळे त्याही शिवसेनेच्या बाबतीत आपल्याला बोलायचंच आहे. पण एकनाथ शिंदेची शिवसेना महाराष्ट्रामध्ये जवळपास सगळीकडं हाताच्या बोटाच्या कांडीवर मोजव इतक्याच ठिकाणी राहिली. हा आपला मुद्दा आता पूर्ण झालेला आहे. दुसरा मुद्दा येतो दुसऱ्या शिवसेनेचा, त्याच्यावरही आपण बोलू. दुसरी शिवसेना सुद्धा मुंबई सोडून महाराष्ट्रामध्ये फार काही समाधानकारक कामगिरी करू शकली असं चित्र कुठंही दिसत नाही. त्यामुळं ही शिवसेना सुद्धा पुढच्या काळामध्ये फार काही विरोधकाची भूमिका घेईल अशी चिन्ह आता वाटायला लागलेली नाहीत. आपण आता या विषयावर खरं म्हणजे काल सविस्तर चर्चा केलेली आहे मूळ शिवसेनेच्या विरोधावर. त्यामुळे आता आपण डायरेक्ट जो कालचा मुद्दा आपला शिल्लक आहे तो आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा. त्यामुळे आपण आता राष्ट्रवादी काँग्रेसला आज थोडं वेळ देऊया.
आता राष्ट्रवादी काँग्रेसचा जो प्रभाव क्षेत्र आहे तो बारामती, पुणे, पिंपरी चिंचवड असा मानला जायचा. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तिथे त्यांची प्रचंड ताकद होती. भारतीय जनता पक्षाला अंगावर घेऊन आणि भारतीय जनता पक्षाला थेट अंगावर जाऊन विरोध करण्याचं जे धाडस किंवा हिंमत अजित पवारांनी केली होती ती त्यांच्या अंगलट आली का, अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा धुव्वा उडालेला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फारसं यश मिळवता आलेलं नाही. त्यामुळं अजित पवारांचा पक्ष त्यांच्याच बालेकिल्ल्यामध्ये जाऊन त्याला सुरुंग लावणाऱ्या भारतीय जनता पक्षाने त्यांना आता चिडीचूप करण्याचा निर्णय घेतला आहे का, हे आपल्याला बघावं लागणार आहे. तसे अजित पवारांच्या पक्षाची सुद्धा महाराष्ट्रामध्ये फार ठिकाणी काही फार समाधानकारक कामगिरी महानगरपालिकांच्या निवडणुकामध्ये दिसून आलेली नाही. त्यामुळं सत्तेत असलेल्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना आता भाजपच्या मागं जसं ते म्हणतील तसं जावं लागेल. आता याला काही जण फरफटत जावं लागेल वगैरे म्हणतात. कुणी त्यांना उडत नेतील त्यांना असंही म्हणतात. तर ज्यांना जे म्हणायचं ते म्हणू द्यात. पण ते वस्तुस्थिती अशी आहे की अजित पवार आणि एकनाथ शिंदेच्या पक्षांना आता आपलं म्हणणं काय आहे हे ताकदीने सांगण्याची कुठलीही जागा भारतीय जनता पक्षाने ठेवलेली नाही. आता राहिला प्रश्न आपला जो मूळ विषय आहे की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा जो विरोधी पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार काँग्रेस पक्ष मूळचा आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना, हे तिघं मिळून आता काय रणनीती घेऊन आपले पुढच्या निवडणुका लढवतात आणि त्यांना खरंच त्यात यश मिळणार आहे का. त्याचं मुख्य कारण असं आहे की उद्धव ठाकरेंची शिवसेनेचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस ती शिवसेना जेव्हा लढायला बाहेर पडते, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घ्या. मुख्य शिवसेना जेव्हा लढायला बाहेर पडते भाजपच्या विरुद्ध, तेव्हा तिला कोलदांडा घालायला एकनाथ शिंदेची शिवसेना पुढे येते. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचं काम अर्ध होऊन जातं, म्हणजे अर्ध काम तिथंच संपून जातं. अजित पवारांचा पक्ष जेव्हा लढायला पुढे जातो तेव्हा शरद पवारांचा पक्ष जेव्हा लढायला पुढे जातो तेव्हा अजित पवारांचा पक्ष तिथं आडवा येतो. आपण एक लक्षात घ्या, म्हणजे आपण अत्यंत बारकाईने याच्यावर बोलणार आहोत की उद्धव ठाकरेंची शिवसेना जेव्हा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध लढायला बाहेर पडते तेव्हा त्यांचं जिथं प्रभाव क्षेत्र आहे तिथंच एकनाथ शिंदेचं सुद्धा प्रभाव क्षेत्र आहे. त्यामुळं एकनाथ शिंदे तिथे त्यांना आडवे येतात. शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जेव्हा बाहेर पडतो तेव्हा तिथं अजित पवारांचाच पक्ष आडवा येतो. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला जी ताकद लावायची असती उर्वरित ठिकाणी ती त्यांना फार सोपं होऊन जातं. आणि या दोन ठिकाणी या आपसातल्या लढाईमध्ये हे दोन्ही पक्ष आधीच गारद झालेले असतात आणि त्याचा नेमका फायदा बूथनिहाय अभ्यास केलेल्या भारतीय जनता पक्षाला सहज होऊन जातो आणि ते जिंकण्यासाठी त्यांना ती प्रचंड मोठी मदत केली जाते. ही स्थिती आता जिल्हा परिषदांच्या निवडणुकामध्ये सुद्धा असणार आहे आणि त्याच्यावर काही पक्ष हे काम करणार आहेत का. कारण तुम्ही आता स्वतंत्रपणे लढणारच आहात, तर स्वतंत्रपणे लढायचं असेल तर मग तुम्हाला ह्या अशा परिस्थितीला सामोरं जावं लागेल. भारतीय जनता पक्ष त्याचा नेमका अंदाज आलेला असल्यामुळे तुम्हाला चक्काचूर करेल. कारण एवढ्या मोठ्या आता ताकदीला हरवायचं असेल तर एक रणनीती ठरवण्याची गरज विरोधी पक्षांवर सुद्धा आलेली आहे. मुंबईपुरतं ठाकरे ब्रँडनी युती केलेली आहे, ती आता पुढच्या काळामध्ये ते कसे पुढे नेतात हे सुद्धा विरोधकांना बघायचं आहे. त्यामुळं आता खरा पेच निर्माण झालेला आहे की अजित पवार सत्तेत राहून भाजपची तळी उचलून निवडणुकीच्या मैदानात त्यांना विरोध करणार आहेत का, एकनाथ शिंदे भाजपची तळी उचलून निवडणुकीच्या मैदानात त्यांना विरोध करणार आहेत का, आणि विरोधात राहूनही विरोधक नसल्यासारखं वागण्याची जी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मूळ शरद पवारांच्या पक्षाची भूमिका आहे ते बदलणार आहेत का, याच्यावरती महाराष्ट्राचं आगामी राजकारण ठरणार आहे. आणि अजूनही ज्याला प्रमुख पक्ष म्हणावं लागेल, त्यांच्याकडे बघितलं जातं, तो काँग्रेस पक्ष या महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये कुठं हरवला आहे हे शोधण्याचा आपल्याला प्रयत्न करावा लागेल. पण त्यासाठी आपण स्वतंत्रपणे चर्चा करू. काँग्रेस पक्ष हरवला आहे का हा आपला स्वतंत्र चर्चेचा विषय असेल. पण आजच्या चर्चेमधून आपल्याला एक लक्षात आलं असेल की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला विरोधक कोण आहे याचा त्यांच्यासमोर हे आता तपासायची सुद्धा गरज राहिलेली नाही. कारण त्यांना तशा अर्थानं एक स्ट्रॉंग विरोधक राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये तसा दिसत नाहीये. जिथं ह्या भागात गेल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या नाकाला तो दमछाक करेल, त्यांच्या नाकीनं आणेल असा विरोधक खरंच आहे का याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. आपणही विचार करा, आपलं म्हणणं टाका आणि विरोधक नाही असं म्हणण्यापेक्षा विरोधकांची एकजूट ताकद तिथं कशी तयार करता येईल हा परत दुसरा मुद्दा आहे. पण आजच्या घडीला आपण असंच म्हणूयात की विरोधकच शिल्लक ठेवलेला नाही. त्यामुळं विरोधकांनाच विचार करण्याची वेळ आली की तुम्हाला तुमचा रणनीती कशी ठरवायची आहे. तुम्ही रणनीती ठरवा, लोकांच्या विचारांचा आम्ही विचार करू. तोपर्यंत आपण पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल.